नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा कोल्हापुरातून घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर कालच्या भागामध्ये आपण सगळ्यांनी माई पुरस्कार सोहळ्यातले काही क्षण अनुभवलेले आहेत आणि आजच्या भागात सुद्धा ते क्षण आपण अनुभवणार आहोत. आणि आपल्यासोबत असणार आहे आपला लाडका रिपोर्टर राजहंस. तर सुरू करूयात आजचा कार्यक्रम. तर राजहंस आपल्यासोबत आहेत. राजहंसला मला विचारतं, राजहंस तुला माझा आवाज ऐकू येतोय का? हॅलो राजहंस. हा हा हा. यार लक्ष कुठे आहे राजहंस तुझं? कुणाला हाय बाय करतो? सई तामणकर. अयो, सई तामणकर भेटली तुला? हो ती आता बोलली पण माझ्याशी. सई तामणकर तुझ्याशी बोलली? काय बोलली? हं? बोकडा बाजूला मला पुढे जायचं. बोकडा बोलली मला. आता बोकड बनून फिरू नको, नाही तर कधी तांबडा पांढरा करतील कोल्हापुरात सांगता पण येणार नाही. राजहंस, हो तुम्हाला माहिती का, एका पूर्ण मला ओळखली. तू मला ओळखला? काय म्हणली ती तुला? रितेश देशमुख. कुठल्या अँगलनी तू रितेश देशमुख वाटतं रे? अहो खरंच ओळखलं, माझ्याशी इंग्रजीत बोलली. काय बोलली? ही द रितेश देशमुख कमिंग. मी म्हटली येस आय एम रितेश देशमुख, आय लव्ह यू. मग काय केलं तिनं? मग काय तिनं हा? हसली आणि असं काय करून गेली कळलंच नाही मला. अच्छा अच्छा. तर मंडळी, ह्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. कोल्हापूरच्या इव्हेंटमध्ये ओरिजिनल रितेश देशमुख येणार आहे. हो हो, ही ब्रेकिंग न्यूज आहे. कोल्हापूरच्या इव्हेंटमध्ये ओरिजिनल रितेश देशमुख येत आहेत. माय डार्लिंग हार्टथ्रॉब ऋषी, रितेश. काय अहो डार्लिंग म्हणतात, मला बोलत पण नाही. सर एक दिवस आधी जर सांगितलं असतं ना तर मी चॉपर घेऊन आलो असतो. यायचं मग. चॉपर नाही तर ट्रेन नाही तर बसने तर नक्कीच आलो असतो. तर हा माई पुरस्कार सोहळा लोक अतिशय मनापासून एन्जॉय करतायत आणि आपले अपडेट्स आपल्याला देत राहणार आहेत. राजहंस जे थेट कोल्हापूरमधून आपल्याशी बोलतायत. राजहंस नमस्कार, माझा आवाज येतोय का तुम्हाला? हा येतोय येतोय. नशीब माझं. तर काय अपडेट्स? हा अपडेट म्हणजे पिंकीने हाय सांगितलंय, मंदाने स्माइली पाठवली आणि डमीने मेसेज पाठवलाय. कशा कुत्र्या, तुझ्या व्हॉट्सअपचे अपडेट नाही विचारत आहे मी. तिथं काय अपडेट चाललेले ते आम्हाला सांगा. हा हा हा. राजहंस, तिकडे बरेच मराठी कलाकार आलेले. तुमचा आवडता हिरो कोणता? नाना पाटेकर. अरे वा वा. त्यांचा आवाज पण मला काढता येतो. त्यांची मिमिक्री येते तुम्हाला करायला? हा येते. दाखवा त्यांचा आवाज काढून. अरे वा वा. नाही नाही, आता काढणार आहे मी. मग काय लोक गेल्यावर काढणार का? नाही. घाचा साफ कर, काय काय करा. आओ कसं वाटलं? हा नाना पाटेकरांचा आवाज होता? हा. अरे हे अशोक सराफ आऊ. नाना पाटेकरांचा आवाज. बरं, नाना पाटेकरांचा नट सम्राट पिक्चर बघितला का तुम्ही? हा तू बघितला म्हणजे 2 वेळा बघितला. हो हो, राजहंस यांनी नट सम्राट 2 वेळा बघितला. 2 वेळा का? एकदा बायको बरोबर आणि एकदा मित्र बरोबर. हा हा हा. राजहंस यांनी नट सम्राट 2 वेळा बघितलाय. अनेक लोकांनी तो 10 वेळा बघितलेला आहे. पण तुम्हाला माहिती का, राजहंस नट सम्राट या चित्रपटाचा लोकांच्या आयुष्यावर किती परिणाम झालेला आहे? कोल्हापूरमध्ये अशी एक फॅमिली आहे जिला नट सम्राट फॅमिली म्हणून ओळखलं जातं आणि ते दररोज हा पिक्चर जगत असतात. काय सांगता? तुम्हाला दाखवणार आहे मी ती फॅमिली. त्यांचा होता नट सम्राट सिनेमा आणि यांचा सिनेमा आहे नट स्मार्ट. तुम्ही लोकांनी मला बनवलं म्हणून मी आज तुमच्या समोर उभा राहिलो आहे. चाळीतल्या नाटकात इतकी वर्ष मी गणपतीत काम करत आलो. वेगवेगळी नाटकं केली. गणपती म्हणू नका, कोजागिरी म्हणू नका, गटारी म्हणू नका, सगळीकडे मी नाटकं केली हो. पण मी आता ठरवलंय की बस आता रिटायर व्हायला पाहिजे हो. आता रिटायर व्हायची वेळ आहे खरी, नाही का महेश? बरोबर आहे ना? हा बरोबर आहे. आता सगळं मी देऊन टाकणार आहे. बस झालं. निवृत्तीची वेळ असते तशी. आणि आता मी माझं सगळं आयुष्य सरकार सोबत घालवणार आहे बरं का. सरकार म्हणजे आता गैरसमज करून घेऊ नका. माझी बायको सरकार या कंट्रोल या गेल्या या. वा 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 वा. सरकार आल्याच पडलं. सरकार असं नाही करून चालणार. सरकार माझ्याशी तुमची जोपर्यंत युती आहे तोपर्यंत नाही पडता येणार तुम्हाला. सरकार हे काय तुमचं अंग गरम लागतंय हो? ओ काय चाललंय तुमचं? कसल्या रिॲक्शन कुठे देत आहे सरकार? अहो गरम म्हणजे गरम लागतंय अंग तुमचं. लक्षात येत आहे का? बाहेर थंडी आहे ना. हा
म्हणून थोडी बसली होती. काय शेकोटी गेले बसली होती. सरकार काय विनोदी आहात ना तुम्ही वा काय हा सरकार मी असं ठरवलंय की आता किती दिवस आपण दोघं काम करायचो थकलो आता आपण एक ब्रेक घ्यायला पाहिजे आता आपण आता घेऊया ब्रेक. अशी जाते आणि अशी येते. सरकार तुमचं डोकं ठिकाणावर आहे का कसले विनोद करताय अहो ब्रेक घ्यायला पाहिजे म्हणजे अरे थांबायला पाहिजे रे कुठेतरी आता आपण म्हणून मी आता ठरवलेलं आहे की सगळं आपल्या लेकरांना देऊन टाकायचं सगळं तो कुठाय मुलगा माझा अजित हे राजे हे ए सुंदर छान वा काय गातो वा वा सुंदर आता डायलॉग बोल हे हे असं संगीतकाराला ऍक्टर केलं ना की असं होतं. अरे तुला कळतंय का इथं काय चाललंय ते. तुझे बाबा रिटायर्ड होत आहेत. हा बाबा हो सगळी प्रॉपर्टी खरं तर मला आता तुमच्या नावावरती करून टाकायची आहे म्हणून मी तुम्हाला इथं मीटिंगला बोलवलेलं आहे मी ठरवलंय की आता आपण रिटायर होऊयात नाही का एक माणूस दिसत नाही अजून माझा परममित्र रामभाऊ गोखले रामभाऊ कुठे वा 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 आला. यांना कशाला बोलवलं तुम्ही. का अहो हे सगळी संपवून टाकतात. हा? चपाती आम्ही काय खाणार. असू दे ग मित्र आहे मग छान तू आलास फार बरं वाटलं यार वा 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 आणखीन एक मेंबर राहिलाय सुनबाई कुठं आहे नेहा तुझी बायको नेहा आहे का मी 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 बोलवू का तिला. बरं तुझ्या खड्या आवाजात बोलव न्या 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 कोणीतरी भाकरी वाडा याला अरे अरे असं असा आवाज असला पाहिजे आईच्या गावात कंट्रोल. आवाज कसा असा टाक ना बाहेर नाही ते गाणं वाजल्याशिवाय येत नाही ते. हे वाजव हे सुनबाई नाचू नको. हा इव्हेंट नाही घर आहे आपलं. का नाचू नको का नाचू नको तुम्ही दहीहंडीत नाचता ते चालतं का तुम्हाला अगं तेव्हा मजा येते. तुम्ही जास्त नाचू नका सरकार पुन्हा पडेल. सरकार पडलं तरी चालेल पण आम्ही नाचलो नाही ना तर इव्हेंट पडेल सगळ्या इव्हेंटची जबाबदारी असते आमच्यावर जबाबदारी म्हणे जबाबदारी म्हणजे काय गायकांना काही व्हॅल्यूच नाहीये का आम्हाला कशाला माईक चेक करायला बोलवतात का इथे नाही ना. अरे इव्हेंट तर तो फक्त गायकांमुळे. हे तू गाऊ नकोस. ऍक्टिंग कर. रामभाऊ आलाय रामभाऊ बस 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 नाही मी बसूनच आलोय हा